कुठलं प्रकरण बघत होतो आपण? वैवाहिक. ठीक आहे ना? किती प्रकार झाले होते त्याच्यामध्ये? 20. 21 बघायचं आहे बघा. ठीक आहे, हाच प्रश्न आहे. मग काय म्हटलंय, जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. काय म्हटलंय? निम्म्यापेक्षाही 5 वर्षांनी कमी आहे. तसेच दोघींच्या वयांची बेरीज 58 आहे, तर नीताचे वय किती? कोणाचं वय काढायचंय तुम्हाला? नीताचं वय काढायचंय. थोडं लक्ष द्या काय म्हणतोय पहा. समजा नीता x आहे, x. ओके, तर x मधून जेव्हा मी 5 वजा करतो तर याच्यापेक्षा दुप्पट कोणाचा आहे? तिच्या आईचा. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? पाहते मी काय म्हणतो. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा, हे तिच्या आईचं वय 2x, तिच्या आईच्या वयाचे निम्मे म्हणजे 1x कोण? नीता. नीता तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षाही 5 वर्ष कमी आहे. आलं लक्षात? आणि जर दोघांची बेरीज केली, बघा दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 58. ही लिहिली मी 58. कळलं का? मांडी लक्षात आली? आता काय होईल बघा. हा किती? 2x आणि हा x 3x. 3x बरोबर किती? 58. हा मायनस इकडे आला काय होतो? प्लस. ओके, चला x बरोबर किती मग? मला सांगा. 58 आणि 5 हे झाले 63 आणि छेदामध्ये काय येईल? हा 3. ओके, x बरोबर काय? 3 2 6 आणि 3 1 3. x ची रेट किती मिळाली? आता दोघांचं वय मिळते आपल्याला. कसं मिळते पहा. x हा x म्हणजे काय? 21. मग हा 21 वजा 5 हे कोणाचं वय राहील? कोणाचं वय राहील? किती राहील? 16. आलं लक्षात? आणि याचं वय किती? तिच्या आईचं वय किती? 21 2 42 म्हणजे 2 गुणिला काय? 21. 21 2 42. येत्या लक्षात तुमच्या? आता बघा त्यांनी काय म्हटलंय, तर 58 आहे. दोघांची बेरीज 58 होते का बघून घ्या. होते की नाही? आणि हिच्यापेक्षा हा निम्म्यापेक्षा 4-5 ने कमीच आहे. हे लक्षात पाहा तुम्ही. निम्मे करा. निम्मे किती होते याची? 21 होते आणि 21 वजा 5 बरोबर 16. येत्या लक्षात तुमच्या? पण आपल्याला प्रश्न काय विचारला हे महत्त्वाचं. नीताचे वय किती? तर नीताचं वय किती असेल? 16. पर्याय क्रमांक किती आहे? 3. ओके, एमपीएससी क्लब मेथला विचारलेला क्वेश्चन आहे 2021 ला. लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, जायचं पुढे. चला हा प्रश्न काय म्हणतो बघा. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. किती वर्ष आहे? 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती? आपल्याला सर्वात लहान मुलाचं वय काढायचं आहे. पण मुलं किती आहेत एकूण? 5 मुलं आहेत. आणि किती वर्षाचा फरक आहे प्रत्येकामध्ये? 3-3 वर्षाचा. मग मला एक सांगा, पहिला मुलगा x घेतोय, क्लियर? दुसरा मुलगा हा काय राहील? x अधिक 3. तिसरा x अधिक 6. चौथा x अधिक 9 आणि पाचवा x अधिक 12. आणि या सर्वांची जी बेरीज आहे ती किती दिली आहे त्यांनी? 50. लक्षात आहे तुमच्या? ठीक आहे, बघा आता हे काय करता येईल? अजून काही वेगळं म्हटलंच नाही त्यांनी. पहा, सर्व संख्यांची बेरीज करा आणि बेरीज समोर दिली आहे 50. त्यांनीच म्हटलंय बघा बेरीज किती आहे? 50. आता यामध्ये काय करता येईल पहा. हा 1x, हा 2x, हा 3x, हा 4x आणि हा 5x. मी 5x लिहून घेतले. क्लियर? ठीक आहे. आता हा किती बघा, हे 12. 12 आणि 9 21. 21 आणि 6 27. 27 आणि 3 30. इथे लिहितो मी प्लस 3 प्लस 30. याच्या लक्षात तुमच्या? 30 की 31 रे? बरोबर आहे का? अरे बघा ना, या सर्वांची बेरीज किती झाले? 30. आता त्यानंतर पुढे बरोबर हा किती? 50. हे लक्षात? हा, पुढे पुढे काय? हा 5x असाच बरोबर. हा किती? 50. हा प्लस आहे, इकडे आला -30. मग मला एक सांगा, 50 मधून 30 गेले 20 राहिले. हा x रेट काढतोय. भागाकारात किती जाईल तुमचा? x बरोबर किती? 5 चोक x ची रेट किती मिळेल तुम्हाला? 4. आता कोण पाहिजे सांगा? तर सर्वात लहान म्हणजे x असेल. किती वर्ष असेल तुमचे? 4. आहे का पर्यायामध्ये? बघून घ्या. बघा पर्याय क्रमांक 2. क्लियर? समजून घ्या.
अडचण असेल तर सांगा. PSI मेन्स 2021 चा प्रश्न आहे तो. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते प्रश्न पहा. मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो आता 20 वर्षाचा आहे. कोण? मंत्र 20 वर्षाचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा. एएसओ मेन्सला 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हटलंय पहा त्यांनी. मंत्र कोण? मंत्र हा जो आहे सेबाच्या, कोणाच्या? सेबाच्या किती पट आहे? 4 पट मोठा आहे. आता 20 वर्षाचा आहे. कोण? मंत्र. मंत्र कोण आहे? 20 वर्षाचा आहे. तर तो सेबापेक्षा 4 पट आहे. म्हणजे सेबा किती वर्षाची असायला पाहिजे? 5 वर्षाची असायला पाहिजे. पण याच्यापेक्षा 4 पट आहे की नाही? 5 चोक 20. त्याला 4 ने भागलं तर सेबा मिळाली. कळत आहे का? हे बघा ना, म्हटलंय मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे. हा मंत्र सेबापेक्षा 4 पट मोठा आहे ना. आता त्याचे वय 20 वर्षाचा आहे. आता तो किती वर्षाचा आहे? 20 वर्षाचा आहे. आता जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा, आता मला एक सांगा, या सेबाच्या त्याला 2.5 पट करायचा आहे. किती पट करायचा आहे? त्याला 2.5 पट. आता किती पट होणार तो? 4 पट आहे. आता मला एक सांगा, मी अंदाजे त्यात ऍड करतो काहीतरी. बघा, जसं सेबा ही 20 ची आहे आणि सॉरी मंत्र हा 20 चा आहे, सेबा आहे. समजा मी याच्यात 2-2 टाकलं तर होत नाही. याच्यामध्ये मी 5-5 टाकून पाहतो. याच्यात 5 टाकतोय आणि याच्यात ते 5 टाकतोय. ठीक आहे. 5-5 वर्ष टाकले. हे किती झाले? 25. हे किती झाले? 10. येईल लक्षात. आता या दोघांना भागावर हे भागाकार करा. 25 ला 10 ने भागायचं आहे. किती निघते? 2.5 म्हणजे 2.5 ना रे. त्यानेच म्हटलं आहे पहा किती पट झाले पाहिजे? झाले 2.5 पट. आलं लक्षात. पण 2.5 तर पट झाले तर तेव्हा त्याचं वय किती झालं होतं? 2.5 पट होण्यासाठी त्याचं वय किती झाला पाहिजे? 25 झाला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काही 25. किती वर्षानंतर म्हटलं नाही ते, किती वर्ष सांगा म्हटलं तर 5-5 वर्ष सांगावं लागेल तुम्हाला. आपल्याला काय विचारलं त्यांनी? विचारलं काय पहा, काय म्हटलंय पहा, जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल. काय म्हटलं त्यांनी? तेव्हा तो जितक्या वयाचा, इतक्या वयाचा झाला तो 25 वर्ष वयाचा. येईल लक्षात. चला, उत्तर असेल या प्रश्नाचं आपलं 25. ठीक आहे. जायचं पुढे. हा काय म्हणतो बघा. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. किती वर्षापूर्वी? 8 वर्षापूर्वी 2:5 होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर कधी? आज. पूर्वीचं दिलं आहे. आणि काय म्हणते? आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. तर नेहाचे आजचे वय किती? कधीचं वय? मला एक सांगा. यांनी 8 वर्षापूर्वी म्हटला. काय म्हटलं रे? 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होतं? 8 वर्षापूर्वी किती होतं गुणोत्तर? 2x होतं आणि 5x. हे लक्षात. मला आज मध्ये यायचं आहे. कशामध्ये यायचं आहे? आज मध्ये यायचं असेल तर मला 8 वर्ष प्लस करून आणावं लागेल. म्हणजेच काय? 2x अधिक 8 करावं लागेल आणि इथे 5x अधिक 8. कळत आहे का? अरे मला सांगा, 8 वर्ष मागे आहे आपण. मला जर पुढे यायचं आहे, आजच्या स्थितीत यायचं आहे, तर मला काय करावं लागेल? 8 वर्ष समोर घेऊन यावं लागेल ना, प्लस करावं लागेल ना त्यामध्ये. तुम्ही केले प्लस.
आता काय म्हटलं, हे कशात आलो आपण, मी क्लिअर लिहिला आहे पहा, 8 पूर्वी आज, मला नंतर म्हटलं मी नंतर लिहू शकतो इथे, हे लक्षात म्हणाल तसं करतोय पहा. 2 आज 5 होते, आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 आज 2 आहे. आज जे आहे त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आलं, 1 आज 2. ही झाली मांडणी. आपल्याला हे सोडवायचं आहे. मग x ची रेट निघाल्यानंतर तुम्हाला जर म्हटलं पूर्वीचं सांगा तर याच्यात टाका, आजचं सांगा म्हटलं तर याच्यात टाका. ही लक्षात. आता काय होईल सांगा, 2 गुणिला 2 2 दुने 4x प्लस 2 8 16 बरोबर. 1 ने याला गुणलं तर जशास तसं येईल. हा बरोबर सांगा. 5x मधून 4x गेले, x बाकी. ओके, हा 8 प्लस मध्ये आहे, इकडे आला मायनस. 16 मधून 8 गेले, 8 बाकी. ओके, एक ची रेट तुमची 8 मिळाली. तुम्हाला प्रश्न काय म्हणतात पहा, तर नेहाचे आजचे वय किती. नेहा म्हणजे कोण, पहिली. रेखा दुसरी होती, पहिली. पहिली म्हणजे कोण, ही. हे लक्षात. म्हणजे तुम्हाला काय करता येईल, आजचे वय म्हटलं ते पूर्ण आहे आजचं वय. म्हणून 2 गुणिला 8 अधिक 8 हे किती होते पहा बरं. 8 दुने 16, 16 आणि 8, 16 आणि 8 24 वर्ष वय. किती वर्ष वय, 24 आहे का बघा पर्यायामध्ये. 4 येईल का लक्षात. चालेल. कुठे विचारला, टेक्निकल असिस्टंट मेन्सला विचारला, प्रश्न आहे लिहून घ्या. ठीक आहे, जायचं पुढे. प्रश्न काय म्हणतो, 2 भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. जर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांचे वय काढा. कशाला x ने वगैरे घेता, पर्यावरून जा, डायरेक्ट उत्तर आहे. मला वाटते पहिलाच पर्याय दिसत आहे 36. बघा, दोघांच्या वयाची बेरीज 36 होते, वजा बाकी 10 होते. दुसऱ्या याच्यात 36 होतच नाही, तिसऱ्या याच्यात 36 होत नाही, चौथ्या याच्यात 34 होते, 36 होतच नाही. म्हणजे पहिलाच पर्याय. बघा हे बघा, 23 आणि 13. ओके, आता इथे काय म्हटलंय, 2 भावाच्या वयाची बेरीज 36 होते. का यांच्या दोघांची बेरीज 36 झाली आणि या दोघांच्याच वयाची वजाबाकी ही किती असलं पाहिजे, आहे झालं. लिहून टाका. पर्याय क्रमांक किती, 1. लिहून लिहा फास्ट. जायचं पुढे. प्रश्न काय म्हणतो, संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज 103 आहे तर नितीन किती वर्षाचा आहे. कोणाचं वय काढायचं आहे तुम्हाला, ते महत्वाचं. कोणाचं वय काढायचं आहे, नितीनचं काढायचं आहे. कॅन्डिडेट किती आहे, संजय, नितीन, किरण. आलं लक्षात. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. नितीन हा संजय पेक्षा 3 वर्षांनी काय मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. मी एक काम करतोय, पहा, किरण, किरण मी माझ्या मनानं x लिहितोय. ठीक आहे. आता काय म्हणते, संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. कोणाचं वय, संजय. मग संजय किती घेऊ रे, क्लिअर. आता संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. नितीन हा संजय पेक्षा 3 वर्षांनी काय, आलं लक्षात. मोठा म्हटलं म्हणून याला मोठं केलं, चालेल. येते लक्षात. ही झाली मांडणी. आणि या सर्वांची टोटल किती आली,
103 मांडणी झाली ना. मग आता काय करता येईल तुम्हाला पहा. असं x अधिक 2x अधिक 2x अधिक 3 बरोबर 100 किती रे सांगा. 2 आणि 2 4 आणि 1 5x अधिक 3 बरोबर 103. मला एक सांगा 5x मी सध्या असाच ठेवतोय बरोबर 103 वजा 3 किती रे हे लिहिले मी 100. त्या 100 हा x ठेवला 100 ला कितीने भागायचं 5 ने. म्हणजे 100 रेट किती मिळाली तुम्हाला 100 रेट किती मिळाली. आता काय पाहिजे सांगा. तर नितीन किती वर्षाचा आहे हा x डायरेक्ट नितीनकडे मांडा असा. म्हणजे 20 गुणिले 40 40 आणि 3 43 43 आहे का पर्यायामध्ये तो करूया. म्हणून इथे लिहितोय मी बघा. म्हणून काय करू हा 2 100 रेट काढले आता आपण 20 आणि प्लस काय करू 3 म्हणजे उत्तर काय निघेल तुमचं 43. येते का लक्षात. कोणाचं वय हे नितीन. ज्याचं पाहिजे त्यातच काढलाय आपण. हा टेक्निकल सर्व्हिस फ्रीचा प्रश्न होता 2022 चा. लिहून ठीक आहे. तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर कितीला आहे 2 3 4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती. सरासरी दिली आहे. सरासरी सूत्र वापरता येते आपल्याला. कसं 2x अधिक 3x अधिक 4x दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. हे कशा सूत्र आहे सरासरीचं. एकूण संख्या म्हणजे या संख्या किती आहे 3 आणि यांची सरासरी किती दिली तुम्हाला 60. ठीक आहे. हा सांगा हे किती 6 आणि 3 9x बरोबर 60 गुणिले किती 3. येत्या लक्षात. 100 रेट काढण्यासाठी 60 गुणिले 3 छेदामध्ये काय 9. ओके. 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 2 6. 100 रेट किती मिळाले तुम्हाला 20. काय पाहिजे पहा. तर वयस्कर व्यक्तीच्या वयातील म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर. तरुण कोण आहे हा म्हणजेच काय करता येईल तुम्हाला 2 गुणिले किती 20 म्हणजे झालं 40 वर्ष वय. किती झालं वय 40 वर्ष. आणि हा किती आहे सर्वात मोठा आहे तो 4 गुणिले 20 म्हणजे किती 80. ओके. या दोघांमधला फरक सांगा मला. 40 वर्षाचा फरक आहे. म्हणजे काय पर्याय क्रमांक काय असेल येईल का लक्षात. लिहून घ्या. कुठे विचारला गट क पूर्व 2022 एमपीएससी चा क्वेश्चन आहे. लिहून घ्या. ठीक आहे. जायचं पुढे. काय म्हणते पहा. रेशमाचे वय तिच्या भावाच्या वयाच्या 1/2 आणि आईच्या वयाच्या 1/6 पट आहे. म्हणजे भाऊ पण मोठा आहे आणि आई पण मोठी आहे असं गृहीत होते. हा भावाच्या आईच्या वयातील फरक 24 वर्षाचा. कोणाचा रेशमाचे वय काढायचं कसं नेमकं. आपण एक काम करू. डायरेक्ट 1/2 1/6 घेण्यापेक्षा आपण असं करू की रेशमा जे आहे बघा रेशमा जे आहे रेशमा बरोबर भाऊ जो आहे भाऊ छेदामध्ये 2 ठेवतो.
आलं लक्षात मी काय केलं? आणि परत रेश्मा आईच्या किती आहे? 1/6 पट आहे. आलं लक्षात? भाऊ काय लक्षात आलं का ते? भाऊ हा जो आहे त्यांनीच म्हटलं भावाच्या वयाच्या म्हणून भाऊ आणि आईच्या वयाच्या म्हणून आपण काय केलं? आई. येत्या लक्षात? मग मला एक सांगा, ही काय होईल हे जर सोडवलं आपण तर? हा कुठं जाईल? इकडे जाईल, हो की नाही? म्हणजे काय होईल? इथे येईल किती आर? 2r बरोबर किती भाऊ? आलं लक्षात? आणि हा जर इकडे गेला तर काय? 6r म्हणजे रेश्मा बरोबर किती? आई. हे कन्फर्म झाला का? मग मला एक सांगा, त्यांनी कशाचा फरक 24 दिलाय? भाऊ आणि आईचा. मग भाऊ आणि आई तिथे आहे. भाऊ बरोबर हे, आई बरोबर हे. हे लक्षात? मग आपण एक काम करू, 6r वजा 2r बरोबर किती? 24. क्लियर? मग मला एक सांगा, 6r मधून 2r गेले, 4r बरोबर काय? मग फक्त रेश्मा बरोबर 24/4. मग रेश्मा निघाली किती सांगा? 4 × 7 = 24. बरोबर आहे. रेश्मा किती वर्ष वयाची? 6 वर्ष वयाची. आता मी प्रश्न काय केला? असल्यास रेश्मा व तिचा भाऊ यांच्या वयाची बेरीज किती? रेश्मा व तिचा भाऊ. रेश्मा तर निघाली. आता भाऊ काढायचा आपल्याला. मग भाऊ किती आहे? भाऊ हे बघा, भाऊ 2r म्हणजे काय करू? 2 × 6 म्हणजे किती? 12. आता कोणा दोघांच्या वयाची बेरीज पाहिजे तुम्हाला? हे रेश्मा आणि हा तिचा भाऊ. एकूण किती वर्ष वय? 18 वर्ष वय. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक किती? 4. अरे त्यांना काहीही मागू द्या, आई म्हणू द्या, भाऊ म्हणू द्या किंवा रेश्मा म्हणू द्या, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही येईल का लक्षात? एमपीएससी क्लर्क 23 चा क्वेश्चन आहे, जे लास्ट टाइमचा क्वेश्चन असेल. ठीक आहे, जायचं रे पुढे. उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर गुणोत्तर 3:4 असे होईल. तर महेश आजचे वय किती? एकदम सोपी मांडणी करू बघा. हा उमेश आणि हा काय? महेश. 2x आणि काय? 3x. हे गुणोत्तर आहे. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर बरोबर किती? 3:4. 4 × 8x अधिक 4×5 = 20 बरोबर. 3×3 अधिक 3×5 ओके. सांगा 9x मधून 8x गेले, x राहिला. हा प्लस इकडे आल्यावर मायनस. 20 मधून 15 गेले, x ची रेट किती मिळाले तुम्हाला? 5. आता कोड पाहिजे. तर महेशचे आजचे वय किती? महेश काय? महेश म्हणजे कोणता? दुसरा ना. हे बघा, पहिला उमेश आहे, दुसरा महेश आहे. मग हा पहिला उमेश, दुसरा महेश. इथे लिहून घ्यायचा. हा उमेश आणि हा महेश. तुम्हाला महेश पाहिजे म्हणून 3 × 5 3×5 = 15. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात. प्लस काय कराल? 5 करू की नको? पहा क्लिअर. उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील. आजचं वय किती आहे? 2 असतील. ज्यांनी कधीच विचारलं, मग तुम्ही जर 5 प्लस कराल तर हे कधीचं वय होईल? नंतरचं होईल. तुम्हाला नंतरच थोडं विचारलं, तुम्हाला काय विचारलं? आजचं विचारलं. म्हणजे उत्तर काय असेल? फक्त ठीक आहे. मिळू नका. जेव्हा गरज आहे तेव्हाच त्यात ऍड करा. ठीक आहे. चला लिहून घ्या. 15 वर्ष.
हा सुद्धा क्लर्क साठी विचारलेला क्वेश्चन होता. जायचं पुढे. पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? बघा, एक एक सोडून पहा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहा, रेखा आणि नेहा दोघांचं वय सरासरी किती आहे? कोण कोण? रेखा प्लस नेहा. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. कधीच आहे? 5 वर्षापूर्वी सरासरी किती होती? 34. 34 गुणिले 2 म्हणजे किती? किती रे? 68. हे कधीच आहे? 5 वर्षा. हे कधीच आहे? 5 वर्षापूर्वीच आहे. आलं लक्षात? मग मला एक सांगा, यांचंच वय मला आजचं किती असेल? आजचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? 68 मध्ये 5 चे आणि 5 3 म्हणजे किती? 10 ऍड करा म्हणजे किती झाले ते? एवढं कळलं काय? झालं की कोणाचं वय 78? आजचं वय आहे दोघींचं. कोणाकोणाचं? रेखा आणि नेहा. त्यात एक ऍड झाली, रेखा, नेहा व नीरज. मुलगा ऍड झाला. कोण कोण? रेखा, नीरज आणि नेहा. हे तिघ ऍड झाले आता. म्हणजे काय झाले? बरोबर, यांची सरासरी वय किती दिलेले? 33. हा 33 गुणिले किती रे? 3. बरोबर आहे का? 33 गुणिले 3, 3 त्रिक 9 आहे. 3 त्रिक किती वर्ष वय आहे तिघांचं? आजचं 99. आता काय म्हणतायत पहा. आता मला एक सांगा, एकट्या नीरजचं वय इझी काढता येईल आपल्याला. कसं? नीरज नीरज बरोबर काय? मला सांगा, तिघांचं किती आहे? 99 आणि दोघांचं किती आहे? 78. मग या दोघांमधला फरक, या दोन अंक संख्यातला फरक म्हणजे काय? नीरजचं वय असेल. सांगा मग. 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 7 गेले 2. 21 वर्ष वय नीरजचे आहे. पण त्याने अट सांगितली इथे की 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? मग 10 त्यात ऍड करा. 10 ऍड केले तर 31 तुमच्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. म्हणून 21 प्लस 10 बरोबर 31 वर्ष वय नीरजचं आहे. येईल का लक्षात? लिहून घ्या. हे जे लिहून दिलं ना, हे व्यवस्थित आहे. हे जर लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित कळते. निव्वळ आकडे लिहून घेऊ नका. कुठे विचारला हा? कंबाईन बीला विचारला क्वेश्चन 2024 चा. ठीक आहे.